सरकारच्या घोड्याविरोधात ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे। खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत, तर राहुल गांधींनी पुराव्यानिशी निवडणूक आयोगावर आरोप केले असून मोदी आणि अमित शहा निवडणुका चोरत असल्याची टीका राऊतांनी केली आहे। राजीनामा दिलेल्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना कुणी गायब केलं असा सवालही राऊत उपस्थित करतात। महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालतात। त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे, ते इंडिया ब्लॉकतर्फे। निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी, शहा, फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात, हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहेत। की काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी त्यांना म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा। आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो EVMच्या माध्यमातून। आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही, पण त्याने इतकंही सांगितलं तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना EVMच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतं आहे। आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करत आहेत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, हां त्यांना कुठे गायब केलं आहे का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।